मेष राशीच्या मंडळींनो नमस्कार. 31 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातील परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नाही. कारण अनेक दिवसांपासून थांबलेल्या काही गोष्टी अचानक हालचाल करू लागतील. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खूप दिवसांपासून शोधत आहात त्याचं उत्तर अनपेक्षित मार्गाने तुमच्यासमोर येऊ शकतं. पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासमोर येणारी प्रत्येक बातमी चांगली असेलच असं नाही आणि प्रत्येक अडचण वाईट असेलच असंही नाही. कारण काही धक्के तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचे दरवाजे उघडू शकतात. म्हणून आजचं हे संपूर्ण राशी भविष्य शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटच्या भागात तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संकेत आणि सोपा आध्यात्मिक उपाय सांगणार आहे. मेष राशी म्हणजे धाडस, वेग, निर्णय क्षमता आणि पुढे जाण्याची वृत्ती. पण गेल्या काही काळात तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत मनातून थकलेले असू शकता. बाहेरून तुम्ही मजबूत दिसत असाल, पण आतून एक प्रश्न सतत तुम्हाला त्रास देत असेल, मी इतकं करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही. 31 ऑगस्ट नंतर हाच प्रश्न हळूहळू बदलायला सुरुवात होईल. कारण परिस्थितीमध्ये हालचाल निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी अचानक नवीन जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की पुन्हा एकदा सगळं ओझं माझ्यावरच का, पण हीच जबाबदारी पुढे तुमचं कौशल्य सिद्ध करण्याची संधी बनू शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष देऊ शकते. तुमचं नाव एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत येऊ शकतं. काही मेष राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याचा विचार पुन्हा मनात येईल. काहींना नवीन ऑफर, इंटरव्ह्यू किंवा संपर्क मिळू शकतो. पण कोणताही निर्णय फक्त भावनेच्या भरात घेऊ नका. पगार, कामाचं स्वरूप, भविष्यातील वाढ आणि स्थैर्य या सर्व गोष्टी तपासा. कारण 31 ऑगस्ट नंतर तुमच्यासमोर संधी येण्याची शक्यता आहे, पण योग्य संधी ओळखण्याची जबाबदारी तुमची असेल. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. एखादं थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं. बराच काळ ज्याची वाट पाहत होतात त्या पैशाच्या किंवा व्यवहाराच्या बाबतीत काही हालचाल होऊ शकते. पण एक इशारा आहे, कागदपत्र न पाहता फक्त शब्दांवर विश्वास ठेवून व्यवहार करू नका. तुमच्या स्वभावात पटकन निर्णय घेण्याची सवय आहे. याच काळात थोडा संयम तुमच्यासाठी मोठा फायदा घेऊन येऊ शकतो. आर्थिक बाबतीत 31 ऑगस्ट नंतर पैशाची एजा वाढू शकते. एका बाजूला उत्पन्नाचा मार्ग सुधारण्याची शक्यता असेल, तर दुसऱ्या बाजूला घरातील खर्च किंवा अचानक आलेली जबाबदारी बजेट बिघडवू शकते. त्यामुळे पैसा हातात आला की लगेच खर्च करण्याऐवजी काही रक्कम बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. कुणाला मोठी रक्कम उधार देण्याआधी विचार करा. तुमच्या मनात समोरच्याला मदत केली पाहिजे अशी भावना असेल, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता प्रथम ठेवा. आता येतो प्रेम आणि नात्यांचा विषय. मेष राशीच्या लोकांसाठी 31 ऑगस्ट नंतर भावनिक बाबतीत काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती ती पुन्हा संपर्क करू शकते. अचानक मेसेज, फोन किंवा सोशल मीडियावरून संपर्क होऊ शकतो. पण लगेच भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. समोरची व्यक्ती खरंच बदलली आहे का, की फक्त परिस्थिती बदलली आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. जुना संबंध परत आला म्हणून जुनीच चूक पुन्हा करायची नाही. काही मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमाबाबत एक सत्य समोर येऊ शकतं. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातला बदल तुम्हाला जाणवेल. कदाचित तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्ष करत असलेली एखादी गोष्ट अचानक स्पष्ट होईल. अशावेळी रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे सत्य जाणून घ्या. कारण एकदा शब्द बाहेर पडले की ते परत घेता येत नाहीत. विवाहित मेष राशीच्या लोकांनी जोडीदारासोबत संवाद वाढवण्याची गरज आहे. कामाचा ताण, आर्थिक चिंता किंवा बाहेरची एखादी गोष्ट घरातील नात्यावर परिणाम करू शकते. छोटी गोष्ट मोठी होऊ देऊ नका. तुमच्या जोडीदाराला तुमच्या वेळेची आणि विश्वासाची गरज असू शकते. अविवाहित मेष राशीच्या लोकांसाठी नवीन ओळखीचा योग दिसू शकतो. ही ओळख मित्र, कामाचं ठिकाण, प्रवास किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकते. पण या व्यक्तीबद्दल सुरुवातीला जास्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा वेळ देणं चांगलं. आता कुटुंबाबद्दल बोलूयात. 31 ऑगस्ट नंतर घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरातील व्यक्तीच्या नोकरीचा विषय, लग्न, आर्थिक नियोजन, मालमत्ता किंवा भविष्यातील एखादा निर्णय यामुळे वातावरण काही काळ गंभीर होऊ शकतं. पण तुमच्या शांत स्वभावामुळे परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला या काळात उपयोगी पडू शकतो. त्यांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका. आता मेष राशीच्या मंडळींनो, एक अतिशय महत्त्वाचा संकेत ऐका. 31 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात अशी एखादी संधी येऊ शकते जी सुरुवातीला खूप छोटी वाटेल. तुम्ही कदाचित म्हणाल, यातून मला काय मिळणार, पण काही दिवसांनी लक्षात येईल की हाच छोटा निर्णय पुढे मोठ्या बदलाचं कारण ठरला.
म्हणून छोट्या संधींना कमी समजू नका. कधीकधी नशीब मोठ्या आवाजात येत नाही, ते एखाद्या छोट्या फोनच्या रूपात, एका छोट्या भेटीच्या किंवा एका साध्या संधीच्या रूपात तुमच्या दारावर येतं. आणि मेष राशीच्या लोकांनी या काळात सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे तुमच्या रागावर. तुमचा राग काही सेकंदाचा असू शकतो, पण त्याचा परिणाम अनेक दिवस राहू शकतो. त्यामुळे विशेषतः कामाच्या ठिकाणी आणि घरातील चर्चांमध्ये लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. समोरचा काय म्हणतोय हे पूर्ण ऐका आणि मग उत्तर द्या. शांत राहण्याची ताकद तुम्हाला या काळात खूप पुढे घेऊन जाऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सतत धावपळ, अपुरी झोप, अनियमित खाणं किंवा कामाचा ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. शरीर थकलं असेल तर त्याला विश्रांती द्या. पुरेसं पाणी प्या, झोपेची काळजी घ्या आणि शक्य असल्यास रोज थोडा वेळ चालण्याची किंवा व्यायामाची सवय ठेवा. हे सामान्य आरोग्यविषयक मार्गदर्शन आहे. त्रास कायम राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. मेष राशीचे विद्यार्थी जर गेल्या काही दिवसांपासून अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नसतील तर 31 ऑगस्टनंतर दिनचर्या सुधारण्याची चांगली संधी आहे. पण एका दिवसात सगळं पूर्ण करण्याचा हट्ट करू नका. छोटं लक्ष ठेवा, सातत्य ठेवा आणि मोबाईल किंवा इतर विचलनापासून अंतर ठेवा. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि एखाद्या परीक्षेची किंवा इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्यांना स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. आता प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर काही मेष राशीच्या लोकांना अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास सुरुवातीला त्रासदायक वाटला तरी त्यातून महत्त्वाची भेट किंवा उपयोगी संपर्क निर्माण होऊ शकतो. प्रवास करताना कागदपत्र, वेळ आणि आवश्यक वस्तूंची काळजी घ्या. आता पुन्हा एकदा त्या सस्पेन्सच्या मुद्द्याकडे येऊयात. मेष राशीच्या काही लोकांना 31 ऑगस्टनंतर एका व्यक्तीबद्दल असलेला गैरसमज दूर होऊ शकतो. तुम्ही ज्याला चुकीचं समजत होता तो कदाचित तुमच्या बाजूने असू शकतो आणि ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला होता त्याच्या वागण्यात काही विसंगती जाणवू शकते. म्हणून कोणालाही देव बनवू नका आणि कोणालाही शत्रूही समजू नका. वेळच प्रत्येक व्यक्तीचं खरं रूप दाखवते. काही नाती स्वतःहून दूर जातील आणि काही नाती अधिक मजबूत होतील. सुरुवातीला ही गोष्ट तुम्हाला दुःख देऊ शकते, पण नंतर त्यामागचं कारण समजू शकतं. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःची किंमत ओळखण्याचा आहे. जे लोक तुमची मेहनत, तुमचा वेळ आणि तुमचा आदर करत नाहीत त्यांच्या मागे धावत राहू नका. तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा. आर्थिक प्रगती हवी असेल तर बचत, नियोजन आणि शिस्त या 3 गोष्टी पाळा. कामात प्रगती हवी असेल तर सातत्य आणि संयम ठेवा. नात्यांमध्ये सुख हवे असेल तर संवाद आणि विश्वास ठेवा. आणि मनशांती हवी असेल तर प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा. आता 31 ऑगस्ट नंतरच्या काळात एकंदरीत संदेश असा आहे. पहिल्यांदा गोंधळ, त्यानंतर सत्य स्पष्ट होणे आणि मग नवीन मार्ग दिसणं. तुम्हाला एखादी गोष्ट संपल्यासारखी वाटेल, पण त्याच ठिकाणी नवीन सुरुवात तयार होत आहे. म्हणून जुन्या गोष्टींना धरून बसू नका. ज्याचं काम संपलं आहे त्याला सन्मानाने निरोप द्या आणि पुढे चला. तुमच्यासाठी येणाऱ्या संधीला ओळखा. आता शेवटचा आणि महत्त्वाचा आध्यात्मिक उपाय. मेष राशीच्या मंडळींनी आपल्या श्रद्धेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शांत मनाने प्रार्थना करावी. मंगळवारच्या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा आवश्यक वस्तूंचं दान करा. काही मिनिटं शांत बसून आपल्या ध्येयाचा विचार करा आणि स्वतःला एकच वाक्य सांगा, मी घाईत निर्णय घेणार नाही. मी योग्य संधी ओळखेन आणि माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवेन. हा उपाय श्रद्धेसाठी आहे, भीती निर्माण करण्यासाठी नाही. मेष राशीच्या मंडळींनो, 31 ऑगस्ट नंतर तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल बाहेरच्या जगात होण्याआधी तुमच्या विचारांमध्ये होईल. तुम्ही स्वतःला आधीपेक्षा मजबूत समजायला लागाल. तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टींनी काल तुम्हाला घाबरवलं होतं त्या आज तुम्हाला तितक्या मोठ्या वाटत नाहीत. तुमचं ध्येय स्पष्ट करा. चुकीच्या लोकांपासून योग्य अंतर ठेवा. पैशाच्या बाबतीत सावध राहा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना पुरेशी माहिती घ्या. कारण तुमच्यासाठी येणारा काळ फक्त नशिबावर अवलंबून नसून तुमच्या निर्णयांवरही अवलंबून आहेत. जर तुम्ही सुद्धा मेष राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा ओम श्रीराम नक्की लिहा आणि ही माहिती तुमच्या मेष राशीच्या एखाद्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, यश आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहो. लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्यात येणारा धक्का आपल्याला तोडण्यासाठी नसतो तर चुकीच्या दिशेने जाणं थांबवण्यासाठी असतो. आणि कधीकधी बंद झालेलं दार हे शेवट नसतं तर ते तुमच्यासाठी उघडणाऱ्या नव्या दाराची सुरुवात असते. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट देखील आहेत.
खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.